तुमची इच्छा नसताना तुम्ही एखादं कार्य करताय आणि तुम्हाला असं वाटतंय की तो निर्णय माझा आहे, पण तो निर्णय तुमचा नाही आहे, तो तुम्ही कोणाच्या तरी प्रभावात घेताय. त्यांना असं वाटतं की हा माझी काळजी करतोय किंवा माझ्यासाठी पैसे खर्च करतोय किंवा मला धीर देतोय, मला सांभाळतोय किंवा मी रिलेशनशिपमध्ये आहे. पण सत्य ते नसतं, त्यांचं शोषण होत असतं. रिलेशनशिपमध्ये जर बघितलं तर मुलं देखील तितकेच धोका खात आहेत जितके मुली हल्ली फेस करतायत. मग पहिले तर तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला असे व्यक्ती आहेत का, असतील तर सावधान राहा. अँड वन्स यू विल बी क्लिकिंग द फोटो इन युअर फोन, तो डिलीट होत नसतो. ते तुमचे डिजिटल फुटप्रिंट कायम राहतात. तुला माहिती नाही दुनिया कशी आहे, मी आहे म्हणून तू सुरक्षित आहे, किंवा मी तुला कसं सांभाळून ठेवतो लोकांपासून, लोक खूप वाईट असतात. लव्ह बॉम्बिंग म्हणजे की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटता तेव्हा मग सुरू होतं गुड मॉर्निंग प्रिन्स, गुड मॉर्निंग प्रिन्सेस पासून गुड नाईट प्रिन्स, गुड नाईट प्रिन्सेसपर्यंत एकदम लबीडबी बिहेव असतं. एखाद्या व्यक्तीला त्याच्या नकळत त्याला कंट्रोल करायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे की त्याला हे पण कळलं नाही पाहिजे की तुम्ही कंट्रोल होत आहे. त्याला असं वाटायला पाहिजे की ही माझी जबाबदारी आहे. 50% पुरुषांनी स्ट्रॅटेजिकली 50% महिलांना घरात बसवलं आहे. बरोबर. काय सांगून बसवलं आहे? तुम्ही पिढ्या दर पिढ्या त्यांना हे समजावताय की तुम्ही गृहलक्ष्मी आहात. लग्न एक सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे, हे सोशल ॲग्रीमेंट आहे. आणि त्यामुळे यात 100% आनंदी कपल दिस इज नॉट गोइंग टू हॅपन. आता माझा पगार तुझ्यापेक्षा जास्त आहे, मग मी तुझं काय ऐकायचं? लग्न उशिरा व्हायला लागली आहेत. मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है. एखाद्या मुलाचं बॉडी काउंट, एखाद्या मुलीचं बॉडी काउंट, आणि हे असं ग्लॉरिफाय करून सांगितलं जातं. 30, 35, 40 जितकं तुमचं वजन आहे तितकं तुमचं बॉडी काउंट आहे. खरं हे आहे की आपण आपल्या संस्कृतीपासून लांब गेलेलो. सनातन धर्म इतका उथळ आहे का? काय आहे सनातन धर्म? तुम्ही रक्षण करणार? कोण आहात तुम्ही? बरोबर. जे तुम्हाला सांगतायत ना की मी खूप भावूक आहे आणि मी तुमच्यासाठी 2 अश्रू गाळू शकतो, ही इज मॅनिप्युलेटिंग यू. नॉट ट्रू. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तवकट्टा. खरं तर स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये जसे जसे वर्ष सरत जातील तसे तसे बदल होताना आपण पाहतो. फक्त ते अभ्यासातलेच बदल नाही, मानसिकतेतील बदल, विद्यार्थ्यांमधील बदल आणि बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या बदलत चालतात. परीक्षा पद्धती बदलते, त्यासोबत येणारे विद्यार्थी बदलत आहेत आणि त्यांच्या मानसिकतेमध्ये देखील वेगवेगळे बदल होत आहेत. खरं तर आज आपण पाहिलं तर बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षा असो किंवा इतर असो किंवा आत्ताचे आपण ज्याला जेन-जी म्हणतो, त्यांनी नेपाळमध्ये जे काही सत्तापलट केला आणि तिथून पुढे अख्ख्या जगाला तो जेन-जी हा शब्द माहीत झाला. बऱ्यापैकी लोकांना माहीत होता, परंतु त्यानंतर आपल्या भारतामध्ये देखील जेन-जीचा उद्रेक होताना आपण पाहत आहोत. आणि बरेच जण असं म्हणतात की जेन-जी ही काहीही करू शकते. अर्थातच जेन-जी काहीही करू शकते. आणि आत्ता जेन-जी काय करताय किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये आत्ता सध्या काय चाललं आहे, स्पर्धा परीक्षेमधील युवक असतील, युवती असतील, ह्यांच्या मानसिकतेचा कसा खेळ मांडला गेला आहे किंवा त्यांच्या मानसिकतेबरोबर कशा पद्धतीने खेळलं जातं आहे, या विषयावरती कोणी चर्चा करायला तयार नसतं. परंतु आज वास्तवकट्ट्यावरती आपल्यासोबत अशा गेस्ट आहेत की ज्यांनी गेले 14 वर्षापासून या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात काम केलं आहे आणि त्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील महाराष्ट्रातील पहिल्या महिला संचालिका आहेत. अर्थातच नाव तुमच्या लक्षात आलं असेल. आपल्यासोबत आहेत युगांतर अकॅडमीच्या संचालिका दीप्ती नायर मॅडम. मॅडम स्वतः ॲडव्होकेट आहेत. महिलांचे प्रश्न हा प्रामुख्याने आज आपला विषय असणार आहे, ज्याला एक शब्द प्रयोग नेहमी केला जातो, डार्क सायकोलॉजी. ही नक्की डार्क सायकोलॉजी काय आहे आणि ही जी तरुण पिढी आहे, जेन-जी असेल किंवा त्यांच्या आधीची काही पिढी असेल, यांच्या मागची डार्क सायकोलॉजी काय आहे, महिलांचे प्रॉब्लेम काय आहेत, आत्ता स्पर्धा परीक्षेची जे काही तयारी करणाऱ्या मुली आहेत त्यांच्या मानसिकतेबरोबर कसा खेळ होतो आहे आणि हा मानसिकतेचा खेळ आपल्यासोबत होतो हे देखील माहीत नाही मॅडम. एक्झॅक्टली. मुलींना, बऱ्याच मुलींना आणि मुलांना देखील. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण मॅडमसोबत चर्चा करणार. मॅडम पुनश्च एकदा आपलं स्वागत. थँक्यू सर. खरं तर मी डार्क सायकोलॉजी हा शब्द जो वापरला हा बऱ्याच जणांना माहीत नसणार आहे. हो, तुम्हीच समजून सांगा. डार्क सायकोलॉजी काय आहे की मानवी मनाची जी विकृत परिस्थिती आहे किंवा नेगेटिव्ह जी साईड आहे त्याचा अभ्यास इज डार्क सायकोलॉजी. आणि महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही सायकोलॉजी युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये वाचता, अभ्यासता. डार्क सायकोलॉजी तुम्हाला कोणीही शिकवत नाही. युनिव्हर्सिटीचा हा विषय नाही. हे तुमच्याकडनं अशी अपेक्षा असते की तुम्हाला जीवन शिकवतं. कधी कधी मी तुम्हाला आता आपण चर्चा करत असताना सांगितलं की खूप सगळ्या घटना घडून जातात
आणि त्याच्यानंतर मग सगळ्या घटना घडल्यानंतर तुम्हाला 1 2 3 4 5 वर्षांनी कळतं की ओ आपण ट्रॅपमध्ये होतो. सो अननोईंगली तुमच्या निर्णयावर कोणीतरी कंट्रोल करतंय. तुमची इच्छा नसताना तुम्ही एखादं कार्य करताय आणि तुम्हाला असं वाटतंय की तो निर्णय माझा आहे, पण तो निर्णय तुमचा नाही आहे, तो तुम्ही कोणाच्या तरी प्रभावात घेताय. त्याला म्हणतात डार्क सायकोलॉजी. बरं, आत्ता आपण पाहतो की तुम्ही मला वाटतं गेले 15 वर्ष झाले तुम्ही एक टीचिंग फील्डमध्ये काम हो. करताय, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताय. तुम्ही महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 5 वर्ष हो, आता 5 वर्ष तुम्हाला झाली. कंप्लीट झाले. तुम्ही पूर्ण भारतभर फिरलेला आहात. ज्यावेळेस एक महिला एज्युकेटर म्हणून तुम्ही स्टुडंटच्या समोर असता हो. आणि आज आपण पाहतो की एखाद्या जर मुलीला काही प्रॉब्लेम असेल, तिची जर काही अडचण असेल तर ती पुरुषांपेक्षा महिलेसमोर जास्त खोलून ती सांगू शकते. राईट. तुम्ही एक ॲडव्होकेट आहात हे सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत असतं. काय नक्की कुठले प्रॉब्लेम घेऊन मुली तुमच्यापर्यंत येतात? काय आजपर्यंत आलेले अनुभव? मुलींचे प्रॉब्लेम आता फर्स्ट ऑफ ऑल स्पर्धा परीक्षेच्या ज्या विद्यार्थिनी असतात त्या 18+ असतात आणि अप्रॉक्सिमेटली 18 to 30 या एज ग्रुपमध्ये असतात. 30 नंतर मुली थोड्याशा मॅच्युअर होऊन जातात. पण हे जे वय असतं ना, हे वय कसं असतं की हे घरातून आलेले असतात, परिवारातून निघालेले असतात, एका सुरक्षित वातावरणातून ते एकदम समाजात येतात. पुणे, मुंबई, दिल्ली किंवा मेरठ, चंदीगड, पानिपत, सोनीपत सगळीकडे मी शिकवलेलं आहे. तिथे जिथे जिथे हॉस्टेल आहे तिथे ते विद्यार्थिनी आहेत ना. आणि त्या विद्यार्थिनी जेव्हा समाजात येतात ना सर, तेव्हा त्यांना हे कळत नाही की आपल्या घरी जसं सुरक्षित वातावरण होतं तसंच बाहेर देखील आपल्याला सुरक्षित वातावरण मिळेल. अवेअरनेस नसते आणि भीती, प्रेमाची गरज, हार्मोनल चेंजेस है ना, त्याबरोबरच तुमचं वीकनेस, काहीतरी तुमच्या लहानपणी काहीतरी झालेले प्रसंग, त्यामुळे तुमचं कमकुवत मन, या सगळ्याचा फायदा उचलला जातो. बरोबर. आणि मग मुली खांदे शोधतात. त्यांना असं वाटतं की समोरचा पुरुष मित्र, फॅकल्टी, टीचर किंवा कोणीही, अगदी हॉस्टेल मालकांपासून ते मित्रांपर्यंत सगळे पुरुष वर्ग जे त्यांना भेटतात, त्यांना असं वाटतं की हा माझी काळजी करतोय किंवा माझ्यासाठी पैसे खर्च करतोय किंवा मला धीर देतोय, मला सांभाळतोय किंवा मी रिलेशनशिपमध्ये आहे. पण सत्य ते नसतं, त्यांचं शोषण होत असतं आणि मग त्याच्यातून बेसिकली हे विक्टिम म्हणून बाहेर निघतात. आणि मग अशा केसेस माझ्याकडे येतात की कधीतरी एकदम ब्रेकडाऊन झालेले, खूपच जास्त परिस्थिती गंभीर असलेले, कधी कधी तर अशा केसेस आहेत की ते आपण सांगूही शकत नाही, मेडिकली खूपच जास्त वल्नरेबल झालेले. आणि जेव्हा त्यांना हे म्हटलं जातं की विल यू स्टँड इन द कोर्ट, तुम्ही मागे व्हायचं नाही, मी तुमच्यासाठी लढेन, त्या मुली कोर्टात उभ्या राहत नाहीत. त्या FIR सुद्धा करू देत नाहीत की घरी माहिती पडेल आणि काय होईल. बरोबर. मग आता ही भीती तर असतेच, कारण घरी जर समजलं तर पुन्हा त्याच गोष्टी, एक मुलगी असते, शेवटी परत चारित्र्याचा प्रश्न येतो, परत घरी बोलवलं जाईल, करिअर उद्ध्वस्त होईल आणि ह्या दडपणाखाली कदाचित त्या दबून राहतात आणि त्या कुठं बोलत नाहीत. ह्याला पर्याय काय? पर्याय सर याला हे आहे की यू शुड बी अवेअर अबाउट द थिंग्स दॅट आर गोइंग ऑन. त्याच्या बोलायला कुणीच तयार नसतं. हां, मग तेच आहे की समाजात जे काही चाललंय बघा, जसं तुमचा सिलेबस बदलला है ना, तुमची पिढी बदलली, तुमचा आपलं एज बदललं आहे. आपण कॉग्नेटिव्ह रिव्हॉल्युशनपासून सुरू केलं होतं, आपण हळूहळू मानसिकदृष्ट्या विकसित होत गेलो आणि आता आपण इंडस्ट्रियलायझेशन, पोस्ट इंडस्ट्रियलायझेशन आणि आता डिजिटल एजमध्ये आहोत है ना. डिजिटल एजमुळे काय झालेलं आहे की तुमच्याकडे फोन आहे, इंटरनेट आहे, वायफाय असतं, तुम्ही इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून बरीच इन्फॉर्मेशन जमा करत असता आणि या इन्फॉर्मेशनचं नक्की करायचं काय हे कळत नाही. त्यामुळे आपलं ना मटेरियलिस्टिक वर्ल्डकडे जास्त झुकाव झालेला आहे. आपलं इन्फॉर्मेशन इतकी जास्त आहे की इन्फॉर्मेशन टेररिझम झालेलं आहे सध्या है ना. खूप कॉन्टेंट टेररिझम याला आपल्याला म्हणता येईल की इतका कॉन्टेंट आहे, इतका कॉन्टेंट आहे की ते कळतच नाही की याला हँडल कसं करायचं. आणि मग होतं काय की समोरचा तुमच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतोय, तो तुमचा खरंच मित्र आहे की नाही, किंवा तो खरंच तुम्हाला गाईड करतोय का, खरंच गार्जियन आहे का, हे सगळं कळत नाही. आता तर स्कूल लेवलपासून बॅड टच, गुड टच वगैरे शिकवायला सुरू झालं, ते खूप चांगलं झालं. आणि मला असं वाटतं फक्त मुली नाही, मुलं देखील अडकलेली आहेत. बरोबर. मी रिलेशनशिपमध्ये जर बघितलं तर मुलं देखील तितकेच धोका खात आहेत जितक्या मुली हल्ली फेस करतायत. आणि मग त्यानंतर जे मानसिक ब्रेकडाऊन होतं ना सर, हे एकतर कमी वयात झालेलं, कोमल वयात झालेलं ब्रेकडाऊन आहे. त्याच्यातून आपण सावरू शकत नाही स्वतःला. म्हणजे एक मोठा पिरियड निघून जातो आयुष्याचा, डिप्रेशनमध्ये, मानसिक त्रास होतो, मग तुम्ही तुमच्या करिअरपासून लांब निघून जाता, मित्र पुढे निघून जातात आणि असा मोठा एक पॅच राहून जातो. बरोबर. तुम्ही म्हणताय तसं खरं तर
याच्या बाबतीत अवेअरनेस होणं गरजेचं आहे. राईट. परंतु आपण आतापर्यंत फक्त बॅड टच गुड टच वरतीच सीमित हो, आहोत. पण खरंय. मानसिक कशा पद्धतीने तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवलं जातं ते अजून किंवा माहिती तुम्ही नाहीये. कशा पद्धतीने अडकता, मग ते दोन्ही Right, बाजूने असो, right. मुलींच्या बाजूने असो किंवा मुलांच्या हो, बाजूने हो, असो. हो, आपण असं नाही म्हणू शकत की फक्त मुलीच ट्रॅपमध्ये अडकतात, मुलं देखील अडकतात, ट्रॅपमध्ये yes. अडकतात. परंतु कशा पद्धतीने ते बाहेर पडलं पाहिजेत राईट. याच्यावर देखील अवेअरनेस होणं गरजेचं आहे. आणि कदाचित आपला आजचा पॉडकास्ट हा त्याच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. राईट. याच्याबरोबर आणखीन एक कन्सेप्ट ऐकायला भेटते, डार्क ट्रायड म्हणून. हो, ट्रायड. काय? राईट. सो डार्क ट्रायड काय आहे की असं समजा जेन झी जे आहे ना त्यांचे बरेचसे शब्द प्रचलित आहेत बघा. लव्ह बॉम्बिंग, ब्रेड बरोबर. क्रम्बिंग, बेंचिंग, गॅस लाईटिंग, हे सगळं काय आहे? आता बघा, हे सगळं ऐकून असं फॅशनेबल वर्ड्स वाटतात. त्याचे अर्थ अजून व्यवस्थित कोणालाही माहिती नाही आहेत किंवा असतीलही, पण खूप जास्त अवेअरनेस याबद्दल नाही आहे. तर माझं असं म्हणणं आहे की पहिले ना तुम्ही अवेअर व्हा की व्हॉट इज गोइंग ऑन. डार्क सायकोलॉजी है ना, तर डार्क सायकोलॉजी तुम्हाला कोणीही शिकवणार नाही. हे तुम्हाला स्वतःला शिकायचं आहे. हे तुम्हाला स्वतःला लिटमस टेस्टसारखं स्वतः टेस्ट करत राहायचं नेहमी की माझ्याबरोबर असणारा जो समूह आहे, ज्याला मी मित्र मैत्रिणी म्हणते आहे, ते खरंच माझे मित्रमैत्रिणी आहेत की नाही, किंवा मी योग्य कंपनीमध्ये आहे की नाही. मग याच्यासाठी काय करा की फर्स्ट ऑफ ऑल काही वर्ड्स आहेत, जसं मी तुम्हाला सांगते डार्क ट्रायड जे तुम्ही म्हणालात. डार्क सायकोलॉजीचे हे 3 इंडिकेटर्स आहेत. याला म्हणतात नार्सिसिझम, मॅकियावेलिझम आणि सायकोपॅथ. हे 3 आहेत. फाईन. नार्सिसिस्ट कोण व्यक्ती असतो? नार्सिसिस्ट तो व्यक्ती असतो ज्याचं म्हणणं असतं की मीच मी आहे. आय ॲम द सेंटर ऑफ सोलार सिस्टम. माझ्या पूर्ण जीवनाचं सेंटर पॉईंट मी आहे आणि सगळ्यांनी माझ्या गोलगोल फिरत राहायचं. ओके. ते तुम्ही ऑफिसमध्ये बघा, कधीतरी ऐकलं असेल. आता हे फक्त विद्यार्थ्यांसाठी मर्यादित नाही आहे, हे सगळ्यांवर लागू होतं. तुम्ही ऑफिसमध्ये कधीतरी ऐकलं असेल, मी एक दिवस नसलो तर काही तुमचं काम होणार नाही. बरोबर. हां, हे जे असतात ना, माझ्याशिवाय तर तुमचं काहीच होऊ शकत नाही, माझ्याशिवाय मी पान हलू शकत नाही. माझ्याशिवाय पान हलू शकत नाही, है ना, किंवा मीच महत्त्वाचा, माझीच प्रशंसा करा, मीच किती मोठा, मीच किती बरोबर, माझेच निर्णय कसे बरोबर असतात, दुसऱ्याला तर काही कळतच नाही. हे नार्सिसिस्ट आहेत. ओके. हां, हे ज्याला असं वाटतं की ही पृथ्वी माझ्या डोक्यावर तरलेली आहे, शेषनाग गेले चरायला. ते आहेत नार्सिसिस्ट बेसिकली. बरोबर. हां, सो एक आहे नार्सिसिस्ट. मग पहिले तर तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला असे व्यक्ती आहेत का? असतील तर सावधान राहा. हे एक. दुसरं आहे मॅकियावेलिझम. मॅकियावेलिझम इज अ कॉन्सेप्ट. असा व्यक्ती जो योग्य अयोग्य, सत्य असत्य या सगळ्या नियमांना ढाब्यावर बसवून साध्य कसं करता येईल माझं इंटेन्शन, मग ते भौतिकही असू शकतं, मानसिक, शारीरिक, बरोबर. कोणत्याही प्रकारचं, माझं साध्य मला कसं साधता येईल याच्यावर त्याचा टार्गेट असतो. त्याला पाप पुण्य, सत्य असत्य, योग्य अयोग्याचं काहीही घेणं देणं नसतं तो व्यक्ती. आणि एक असतो सायकोपॅथ. सायकोपॅथचा अर्थ असा आहे की भावनात्मक तटस्थता. हां, न्यूट्रल. म्हणजे त्याला काही फरक पडत नाही की तुम्ही दुःखी आहात किंवा त्याच्या एखाद्या बिहेवने तुम्हाला किती त्रास झाला आहे, त्याच्या बोलण्याने तुम्हाला किती मानसिक त्रास होतो आहे, त्याच्या निर्णयांनी तुम्हाला किती त्रास होतो आहे, काही फरक पडत नाही. माझा आनंद, माझं सगळं सेंटरमध्ये. हे ट्रायड आहेत. डार्क सायकोलॉजीचे हे ट्रायड आहेत. ओके. मग आता याचा आपल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवरती कसा परिणाम होतो? स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी सर बघा, आता स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी जेव्हा बाहेर येतात, हॉस्टेलमध्ये राहतात, मित्रमैत्रिणी बनतात, लायब्ररीमध्ये असतात, टीचर्सशी भेटतात, है ना, आणि हे वय असं आहे ना की तुमचे हार्मोन्स बदलत असतात. तुम्ही त्याला नाही कंट्रोल करू शकत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे कळत नाही. एकतर आपलं घर, आपला परिवार असे ट्रेडिशनल फॅमिली असतात की याबद्दल खूप जास्त कोणी बोलत नाही. आणि त्यामुळे काय होतं की आपल्यामध्ये होत असणारे बदल आपल्याला कळत नसतात. विशेषतः मुली. आता मुली का? कारण मुली वल्नरेबल असतात, है ना, हार्मोनली ते खूप जास्त वल्नरेबल असतात. ते खूप जास्त व्हेरियंट होत असतात. त्यांच्यामध्ये नेहमी काही ना काही चेंज होत असतं. आणि त्यामध्ये होतं काय की मग तुमची मानसिक दुबळेपणा जो आहे ना, की लहानपणी एखादा घटना झालेली आहे आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या वीक आहात, तुम्हाला प्रेमाची खूप गरज आहे, आपुलकीची खूप गरज आहे, तुम्हाला एकटं राहता येत नाही किंवा तुम्ही खूप डिपेंडंट असता, मग अशा वेळेला कोणी ना कोणी येऊन तुमचा फायदा उचलायला सुरू करतो. बरोबर. सो याच्यासाठी अवेअर राहणं खूप गरजेचं आहे. कारण काय माहिती आहे, या सगळ्यामध्ये फसलात ना तर तुम्ही करिअरपासून लांब होऊन जाता. करिअरपासून खूप लांब होऊन जाता हे एक. दुसरं, जर तुम्ही या वादळात अडकलात, एक तर तुम्ही फॅमिलीपासून लांब आहेत आणि तुम्ही कोणत्या अपराधामध्ये, कोणत्या गुन्ह्यात फसून जाल तुम्हाला माहितीसुद्धा पडणार नाही. कारण हल्ली काहीही झालं की फोटो, व्हिडिओ शेअर होतो. अँड वन्स यू विल बी क्लिकिंग द फोटो इन युअर फोन, तो डिलीट होत नसतो. ते तुमचे डिजिटल फुटप्रिंट कायम राहतात.
आणि मग त्याचा उपयोग आज 10 वर्षांनी 20 वर्षांनी कसा होईल तुम्हाला काहीही माहिती पडणार नाही. त्याच्यासाठी पहिले तर तुम्ही तुमच्या टार्गेटवर कॉन्सन्ट्रेटेड राहणं गरजेचं आहे. आणि दुसरं की भटकू नका आणि अवेअर राहा. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, है ना. तुम्ही स्वतःला विचारा की माझ्याबरोबर नक्की काय चाललंय. आता बघा, हे जे ट्रायड तुम्ही म्हटलं डार्क सायकोलॉजी जे आहेत ना सर, याचे 6 इंडिकेटर आहेत. 3 तुम्हाला मी सांगितले ना, नार्सिसिझम, मॅकियावेलिझम, सायकोपॅथ, हे तर आहेच. ओळखायचं कसं की माझ्याबरोबर हे चाललंय, याच्यासाठी काही इंडिकेटर आहेत. यामध्ये शब्द आहेत गॅस लाईटिंग. गॅस लाईटिंग म्हणजे काय की तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये आहात. हां, आता रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर ना मुली हळव्या असतात, मुलंही हळवी असतात. आता काय होणार आहे की सगळ्या मुलींबद्दल का बोलताय तुम्ही, मुलं सुद्धा असं, कोणी व्यक्ती हळवा असतो. प्रत्येकाचा बॅकग्राऊंड काही ना काही वेगळा असतो. तुम्ही खेडेगावातून शहरांमधून आलेले असता, घरी तुमच्या काय परिस्थिती आहे कोणाला माहिती नाही आहे. आणि त्यामध्ये काय होतं की एखादा ना अति हुशार, अति बुद्धिमान व्यक्ती असतो, थोडासा जास्त एक्सपिरियन्स असतो, आणि तो काय करतो की तुमच्या भित्रेपणाचा, तुमच्या भीतीचा, तुमच्या जी काही विकनेस आहे ना त्याचा फायदा घेतो आणि तो तुम्हाला तुमच्या डिसिजन मेकिंगवर क्वेश्चन मार्क करायला सुरू करतो. म्हणजे तो तुम्हाला काय करणार की अरे हे पुस्तक का वाचते, हे नको वाचूस, हे वाच. अच्छा, का वाच, कारण मी वाचतोय किंवा मी वाचते. फाईन. मग आपल्याला वाटतं की हा यार आता सगळेच करतायत तर बरोबरच असेल, मी कशाला वेगळं काहीतरी करायचं. हे एक सिम्पल एक्झाम्पल आहे. तो तुम्हाला म्हणणार तू गॅस ऑन ठेवला होता मी बंद करून आलो, तू लाईट ऑन ठेवला होता मी बंद करून आलो. हां, किंवा तुला तर गाडीच चालवता येत नाही, तुला माहिती नाही दुनिया कशी आहे, मी आहे म्हणून तू सुरक्षित आहे. किंवा मी तुला कसं सांभाळून ठेवतो लोकांपासून, लोक खूप वाईट असतात. हां, हे जे तुम्हाला सांगतो ना तो तुम्हाला तुमच्या डिसिजन मेकिंगवर क्वेश्चन मार्क करायला सुरू करतो. तुम्हाला तुमच्यावर भरोसा राहत नाही. हळूहळू तुम्हाला असं वाटायला लागतं की बरोबरच असेल, कदाचित त्याचा जास्त एक्सपिरियन्स आहे माझ्यापेक्षा मोठा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण याला प्रेम समजायला लागतो. आपल्याला काय वाटतं की तो आपल्या इतकी केअर करतो, तो किंवा करते, ती आपली इतकी केअर करते, सगळीकडे माझ्यासाठी उभी असते. हां, माझ्यासाठी थोडेफार पैसे पैसे किती खर्च करतात हे, चॉकलेट, टेडीबेअर, रोज, पाणीपुरी, हे यांचे खर्च. हां, आणि त्याच्यात आपल्याला असं वाटतं की तो आपल्यासाठी एवढं खर्च करतो, मग हा माझी किती केअर करतोय. आणि या सगळ्यामध्ये काय होतं की एक दिवस असा येतो की तो माणूस म्हणतो की आपलं जमणार नाही आणि तो निघून जातो. आता तुम्ही विचार करा की हा जो व्यक्ती आहे, एक्स व्यक्ती आहे, ज्याने, ती मुलगा मुलगी कोणी असू शकता, ज्याने पूर्ण डिपेंडन्सी झालेली आहे त्या वाय व्यक्तीवर, डिसिजनसाठी, कपडे निवडण्यासाठी, पुस्तकं वाचण्यासाठी, क्लास कोणता लावायचा पासून नोकरी कोणती करायची पर्यंत सगळं तुम्ही त्याच्यावर डिपेंडंट आहेत. आणि आता हा अचानक गायब झाला. आता त्या माणसाची पर्सनॅलिटी कशी होईल? तो स्वतःवर डाऊट घेत राहणार नेहमी, त्याची डिसिजन मेकिंग ॲक्च्युली कमी झाली आता, आणि तो गोंधळल्यासारखा फिरतो मग की अरे हे काय झालं. मग डिप्रेशन सुरू होतं, मग सगळे मानसिक सगळे आजार सुरू होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे घरी कसं सांगणार, बरोबर ना, याचा तुम्ही इलाज करू शकत ना, तुम्ही घरी सांगू शकत. आणि मग फेल्युअरवर फेल्युअर सुरू होऊन जातं. त्याला वाटतं मला काहीच येत नाही, त्याला वाटतं मला काहीच येत नाही. हे एक महत्त्वाचं. ओके, आता हा झाला चौथा. अजून 2 कन्सेप्ट कुठल्या? हो, एक गॅस लाईटिंग झालं. लव्ह बॉम्बिंग. लव्ह बॉम्बिंग एक कॉन्सेप्ट आहे. हे ऐकायला अशी गमतीशीर वाटतात पण हे खूप खतरनाक आहेत सर. लव्ह बॉम्बिंग काय आहेत माहिती आहे? लव्ह बॉम्बिंग म्हणजे की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटता तेव्हा मग सुरू होतं गुड मॉर्निंग प्रिन्स, गुड मॉर्निंग प्रिन्सेस पासून गुड नाईट प्रिन्स, गुड नाईट प्रिन्सेसपर्यंत एकदम लबीडबी बिहेव असतं. हां, की तुला भेटायला मी 10 किलोमीटर दूर येणार, तुला फक्त पाहण्यासाठी मी इतके कष्ट करणार, एफर्ट्स. आणि इतके एफर्ट्स की तुम्हाला असं वाटेल की अब तो पैर जमी पे टिकते नाही मेरे टाईप, यू नो, एकदम हवाई कहाणी, ऑल पिंकी पिंकी वर्ल्ड. आणि याच्यातून काय होतं की तुम्ही आपल्या मेन टार्गेटपासून लांब होऊन जाता. हे चालतं कधी 6 महिने, वर्षभरपर्यंत. 1-1.5 वर्षानंतर काय होतं की मग त्याचं बिहेवियर आहे ना, तिचं किंवा त्याचं बिहेवियर अचानक बदलतं. मग असं होतं की यार मी खूप बिझी आहे यार, तुला काही दुसरं कामधंदे नाही आहे का, सकाळ संध्याकाळ फोनच करत बसायचं, एवढं काय नाही भेटलं तर काय फरक पडतो, आठवड्याभरात नाही भेटलं तर. हां, आणि असं काय होतं की अचानक बदलतो तो माणूस. आता तो माणूस अचानक बदलतो ना तेव्हा हा जो आहे ना प्रिन्स, प्रिन्सेस जे कोणी होतं त्याला असं वाटायला लागतं की माझीच काहीतरी चूक झाली असेल, कारण तो तर चांगला आहे ना, बरोबर, तो तर खूप चांगला आहे, माझीच काहीतरी चूक झाली आहे. आणि मग ते माझीच काहीतरी चूक झाली आहे मध्ये तो इतका बार्गेन करायला लागतो की तू म्हणशील तसं प्लीज, पण तू माझ्याशी असं नको बिहेव करू ना, प्लीज ना, तू खूप बदललायस प्लीज. असं करत 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 तुम्ही इतके बार्गेन करता की तुम्ही मॅनिप्युलेट होऊन जाता पूर्ण. हे एक आहे ना, हे झालं लव्ह बॉम्बिंगवालं. आणि एक आहे सर मॅनिप्युलेशन. मॅनिप्युलेशन म्हणजे काय की जी परिस्थिती जशी आहे
तशी त्याला न समजून घेता किंवा न दाखवता तुम्ही त्या परिस्थितीला वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करताय. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते की तुमचं ऑफिस आहे, तुमच्या ऑफिसमध्ये एक 50 लोक काम करत आहेत. एक नवीन एम्प्लॉई तुमच्या ऑफिसमध्ये येतो आणि तुम्ही काय करता की पहिल्या दिवसापासून तुम्ही त्याची तारीफ करताय. फाईन, तुम्ही बॉस आहेत आणि तुम्ही तारीफ करताय की वा यार, तुझ्यासारखा माणूस तर आजपर्यंत बघितलाच नाही, काय एम्प्लॉई आहेस तू, पहिले भेटला असता तर आपली कंपनी कुठे गेली असती. आता त्याला असं वाटतंय की भाई मी खूप जास्त एफिशियंट आहे आणि तो जबाबदारीने काम करायला लागतो. आता तो जबाबदारीने काम करायला लागतो, तुम्ही 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर त्याला हे सांगता की बघ तुझ्यावर भरोसा आहे, बरं तू आहेस म्हणून मी हे काम तुला देतोय. तो आता एक्स्ट्रा काम करायला लागतो, तो थकायला लागतो, तुम्ही इकडे आरामात एन्जॉय करायला लागता. सो हे मॅनिप्युलेशन आहे. ओके. की एखाद्या व्यक्तीला त्याच्या नकळत त्याला कंट्रोल करायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे की त्याला हे पण कळलं नाही पाहिजे की तुम्ही कंट्रोल होताय. त्याला असं वाटायला पाहिजे की ही माझी जबाबदारी आहे. याचं एक एक्झाम्पल सांगू तुम्हाला. महिला ज्या घरात आहेत, आई आपली गृहलक्ष्मी, वैभवलक्ष्मी बनवून त्यांना घरात ठेवलंय ना, ती जबाबदारी आहे त्यांची की घराच्या बाहेर नाही यायचं, घर सांभाळणं तुमचं कर्तव्य आहे. आई म्हणजे त्यागाची मूर्ती. हे सगळं काय आहे? मॅनिप्युलेशन ऑफ द इन्फॉर्मेशन आहे. क्या बात आहे. ह्या कन्सेप्ट कुणाला माहित नाहीत. हे डेली जीवनामध्ये हे तुमच्या आजूबाजूला होत आहे. आणि हजारो वर्षांपासून होत आहे. महिलांना कसं दडपलेलं आहे तुम्ही विचार करा ना सर. 50% पुरुष, 50% महिला. या 50% पुरुषांनी स्ट्रॅटेजिकली 50% महिलांना घरात बसवलंय. बरोबर. काय सांगून बसवलंय? तुम्ही पिढ्या दर पिढ्या त्यांना हे समजावताय की तुम्ही गृहलक्ष्मी आहात, तुम्ही वैभवलक्ष्मी आहात, तुम्ही घराच्या बाहेर नाही पडायचं, तुम्ही घराच्या बाहेर पडलं तर धनसंपत्ती निघून जाईल. हे मॅनिप्युलेशन आहे. आणि त्याच महिला बाहेर निघताना तुझी जबाबदारी पहिले तू पूर्ण करायची. तू मंगळावर जाणार असेल 2 चपात्या करून जा भाई, कारण इकडे स्वयंपाक कोण करणार? है ना. म्हणजे हे आहे, हे मॅनिप्युलेशन आहे. स्वयंपाक स्त्री चांगली करू शकते. स्त्री आईच्या हातचं जेवण. आता आईच्या हातचं जेवण काय असतं वेगळं? टेक्निकली तुम्ही पाहिलं तर सगळे जितके 5 स्टार हॉटेल, 7 स्टार हॉटेल्स आहेत त्यांचे शेफ पुरुष आहेत. पण आईच्या हातचं जेवण सगळ्यात चांगलं असतं. हे किती खतरनाक आहे, एकदा विचार करून बघा. है ना. की महिलांवर जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत, कल्चरली ट्रेडिशनली जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत. हे मॅनिप्युलेशन आहे. म्हणजे हे जे तुम्ही आता म्हणताय ना की एखादा व्यक्ती तुम्हाला मॅनिप्युलेट करतोय, व्यक्ती नाही, हे ट्रेडिशनली तुम्ही मॅनिप्युलेट होत आलेले आहेत. पण मुद्दा हा आहे की आपल्या आजूबाजूला जे असुरक्षित वातावरण आहे ना, ते आपल्याला अवेअरच नाही आहे. बरोबर. आपल्याला माहितीच नाही आहे की आपल्याबरोबर काय चाललंय. आपल्याला असं वाटतं ही जबाबदारी आहे माझी. बरोबर. सो दिस इज व्हॉट मॅनिप्युलेशन. क्या बात आहे. जे आपल्यासोबत घडतंय, काय घडतंय हे कळतच ते माहिती नाहीये. आणि ज्यावेळेस कळतं की असं काहीतरी घडून गेलंय त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. आपण नात्यांवरती बोलतोय, पण ऍक्च्युली जर पाहिलं तर एक 10-20 वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ खूप बदल आहे. आपण जेन जीवरती बोललो, पण समाज कुठेतरी वेगळ्या दिशेने चाललाय. नाती कमकुवत होत चाललेत. जे पूर्वी जे नाती टिकायची तशी नाती टिकत नाहीत आज. म्हणजे हे रिलेशनशिपचं तर आपण बोललोच, हे कधीही ब्रेक होऊ शकतात. परंतु लग्न झाल्याच्या नंतर पण नाती टिकत नाहीत. म्हणजे 8-8 दिवसामध्ये पण हे रिलेशन बिघडतात. काय नक्की काय कारण आहे त्याची? 2 कारण आहेत सर. एक तर ना टॉलरन्स कमी झालंय. बघा पहिले रिलेशन्स का टिकायचे? आता तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, सगळ्यांनी आपापल्या घरी नक्की ऐकलं असेल की मी आहे म्हणून टिकले, दुसरं कोणी असली असती तर पळून गेली असती. किंवा मुलं आहेत म्हणून मी राहिली नाही तर मी तर निघून गेले असते. हे काय आहे की प्रत्येक स्त्री त्रासलेली आहे. तर लग्न एक सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे, हे सोशल ॲग्रीमेंट आहे. आणि त्यामुळे यात 100% आनंदी कपल दिस इज नॉट गोइंग टू हॅपन. हे असं आहे की तुम्ही ॲडजस्ट करा, कॉम्प्रोमाइज करा, एकमेकांना सहन करा, एकमेकांच्या हिशोबाने बिहेव करा. है ना. यामध्ये कुठे ना कुठे ॲडजस्टमेंट येतेच. पण आता काय झालं आहे की आपण पहिले का एकमेकांवर इतके डिपेंडंट किंवा इतकं टॉलरेट करायचो? कारण डिपेंडन्सी होती. इधर पुरुषाची स्त्रीवर होती किंवा स्त्रीची पुरुषावर डिपेंडन्सी होती. है ना. म्हणजे व्हायचं काय की एक आहे जो ब्रेड अर्नर आहे आणि एक आहे जे हाऊस म्हणजे होम मेकर आहे बेसिकली. मग तो पुरुषही असू शकतो किंवा स्त्री असू शकते. आणि मग त्यामुळे काय होतं की 2 गोष्टी तू ऐक, 2 गोष्टी मी ऐकतो आणि मग हे चालून जायचं. आता काय झालंय की पीपल हॅव ॲन ऑप्शन. तू नाही तर दुसऱ्या लाईनीतच आहे, तो पण नाही तर तिसऱ्या लाईनीत आहे. असे खूप सगळे ऑप्शन आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे की ठीक आहे, ॲम्बिशियस होणं खूप चांगलं आहे. सगळ्यांनी ॲम्बिशियस असायलाच पाहिजे. महिलांनी पण पुरुषांनी पण सगळ्यांनीच ॲम्बिशियस असायला पाहिजे.
पण रिलेशन्स का महत्त्वाचे असतात, त्या रिलेशनशिपचा बेस बदललेला आहे. आता रिलेशनशिप का महत्त्वाचे आहेत, कारण फॉर सम नीड्स वी केम टुगेदर. मग त्याला लग्नाची नाव द्यायची काय गरज आहे? ही आता नवीन संकल्पना आलेली, लिव्ह इन रिलेशनशिप. मग सोशल कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा सोशल मॅरेजेसमध्ये आपण का अडकायचं उगीच, है ना? जेव्हा की तू पण अर्न करतो, मी पण अर्न करते, है ना? आणि मग यामुळे काय झालेलं आहे, टॉलरन्स कमी झालेलं आहे. आता माझा पगार तुझ्यापेक्षा जास्त आहे, मग मी तुझं काय ऐकायचं? मग इथे काय होतं की कोणीतरी एक डिपेंडंट असलं की तो पडती बाजू आपोआप घ्यायला लागतो. बरोबर. इकॉनॉमी इज ड्रायव्हिंग फोर्स फॉर एव्हरीथिंग. इकॉनॉमी एक सगळ्यात महत्त्वाचं. आणि दुसरं हे की लग्न उशिरा व्हायला लागली आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे प्रौढ विवाह आता व्हायला लागलेली आहेत, है ना? तर प्रौढ विवाह काही वाईट नाही आहेत, बालविवाहाला कधीच समर्थन माझं नव्हतं, है ना? प्रौढ विवाह व्हायला लागल्यामुळे काय झालेलं आहे की मोठं जीवन तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्ही मोठे अनुभव घेतलेले आहेत. आणि आता जीवनाचे जे काही 10, 20, 25 वर्ष राहिली त्यामध्ये मग लोकांना असं वाटतं की कशाला बंधायचं उगीच, एवढं गेलं एवढं पण निघून जाईल. फायनान्शियल सिक्युरिटी आहे, पर्चेसिंग पॉवर आपली वाढलेली आहे, एज्युकेशनमुळे आता स्टेबिलिटी आलेली आहे. आणि या सगळ्यामुळे काय झालं की समाज थोडासा सेपरेट व्हायला लागला आहे. असं नव्हतं की पहिले डिवॉर्स होत नव्हते, डिवॉर्स पहिले देखील व्हायचे. पण डिवॉर्स कसे व्हायचे की आई आणि वडील वेगळे वेगळे राहायचे, ते जन्मभर एकमेकांना पाठ करून राहायचे, पण पेपरवर डिवोर्स होत नव्हते. बरोबर. आता मात्र ते उघड होत आहेत. आणि काय झालं आहे की डिजिटल एजमुळे याची इन्फॉर्मेशन खूप लवकर बाहेर येते, आपल्याला आकडे कळत आहेत, हे महत्त्वाचं झालेलं आहे. बरोबर. आणि पूर्वी स्त्री ही, आपण कितीही नाही म्हटलं तरी, तुम्ही जरी म्हटलं की कोणीतरी दोघांपैकी एक डिपेंडंट असायचं, पण पूर्वी स्त्री पुरुषावरती डिपेंड असायची. हां, मॅक्झिमम मेजॉरिटीमध्ये. आता फरक पडला, आता दोघेही कमवत आहेत. हो. त्याच्यामुळे कोणी कोणाचं ऐकायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. मॅच्युरिटी कमी झालेली आहे. मॅच्युरिटी कमी होण्याचं कारण काय आहे ना, आयुष्याला आपण खूप उथळ बनवलेलं आहे. हां, आता आजच्या 20 वर्षापूर्वी तुम्ही बघा, जी गाणी असायची ती गाणी कशी असायची, जसं की एक गाणं तुम्हाला आठवत असेल, मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है, है ना? सो बेसिकली त्या नायिकेला जर तुम्ही पाहिलं तर तरुण, सुंदर, एज्युकेटेड, कॉन्फिडंट महिला, पण ती गाते काय, मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है. हां, आता कितीही कमकुवत मुलगी असेल ना तरी म्हणते की मी काही ना काही करून माझं समजून घेईन. बरोबर. म्हणजे तिला डिपेंडन्सी, मानसिक डिपेंडन्सी संपलेली आहे ऑप्शन्स खूप असल्यामुळे, सोशल डिपेंडन्सी संपलेली आहे न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे, फायनान्शियल डिपेंडन्सी संपलेली आहे कारण आपण आता कुठे ना कुठे काही ना काही करून घेऊ. एम्प्लॉयमेंटचे म्हणजे एकतर तुम्ही सेल्फ एम्प्लॉई होऊ शकता किंवा कुठेतरी नोकरी मिळूनच जाईल. बरोबर. या आधारावर बेसिकली स्त्रियांनी काय केलेलं आहे की सेपरेट आयुष्य निवडलेलं आहे. हे निवडलेलं एकाकीपण आहे, हे एकाकी झालेले नाही आहेत. यू चूज इट, ही तुमची चॉईस आहे. बरोबर. पूर्वी ज्याची भीती वाटायची ती आता चॉईस झालेली आहे. नक्कीच. या विषयाकडे आपण परत येऊयात, परंतु आता जी जेनजी आपण ज्याला म्हणतो, हे जेनजी म्हणतील हे आम्हाला बदनाम करायलाच निघाले, पण ही जी जेनजी आहे, ड्रग्स असेल किंवा आता आपण पाहतो कोयता गँग, याच्यामध्ये कोण आहेत? कोयता गँगमध्ये 30च्या पुढचे कोणीच नाहीत. बरोबर. हे सगळे 18 ते 20, 22 हेच दिसतात कोयते घेऊन फिरताना. परत गेम असतील किंवा सायबर गुन्ह्यांमध्ये पण प्रमाण जर आपण पाहिलं तर यांचं जास्त आहे. काय नक्की काय म्हणजे असं काय घडतंय की ते जेनजी ह्या ड्रग्सच्या आहारी चालले किंवा नशा वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी आहेत? दुःखद आहे पण वास्तव आहे, ना? म्हणून. आणि दुसरं एक वास्तव सांगतो की त्याच्यामध्ये मुलींचं प्रमाण पण जास्त आहे. हो, तुम्ही आता मोठ्या कॉलेजेसची नावं घेतली तर कितीतरी प्रकरणं समोर येत आहेत जिथे मुली स्पेशली हे सगळं करताना पाहायला मिळतं. ऑब्व्हियसली दुःखद आहे. पण बघा, आता जेन झीवर जेव्हा आपण बोलतोय तेव्हा ही जनरेशन झी आहे ना सर, ही डिजिटल एरामध्ये आलेली जनरेशन आहे. आणि यांच्यामध्ये चांगली गोष्ट ही आहे की हे जास्त अवेअर आहेत. मला माझा काळ आठवतो की आपल्याला करिअरमध्ये नक्की काय करायचं माहिती नव्हतं. बरोबर. 10th झाल्यानंतर स्ट्रीम कुठली निवडायची तेही माहिती नव्हतं, कारण घरी कोणी मेडिकल इंजिनियर, आर्ट्स कॉमर्स का घेतलं, कारण मॅथ्सनी पाहिजे म्हणून आम्ही कॉमर्स घेतलेलं आहे. म्हणजे असे विद्यार्थी. पण आता हे जे जेन झी आहेत ना, यांचे पॅरेंट्स थोडेसे अवेअर झालेले आहेत आणि हे जेन झी थोडेसे जास्त अवेअर आहेत. त्यांना माहिती आहे की किती स्ट्रीम्स असतात, पुढे काय करायचं किंवा नक्की आपल्या आयुष्याला कसा शेप द्यायचा, किती मेहनत करावी लागते, हे जास्त अवेअर लोक आहेत. हा झाला एक वर्ग. जेन झीचा एक वर्ग तो आहे ज्याला फ्युचर क्लिअर दिसतं,
ज्यांना ॲनालिसिस करता येतं, ज्यांच्याकडे नॉलेज भरपूर आहे, इन्फॉर्मेशन भरपूर आहे आणि ते त्याला व्यवस्थित मोल्ड करून त्याचा उपयोग पण करून घेतात. बरोबर. पण एक वर्ग जेनझीचा असा आहे जो एज्युकेशनपासून लांब गेलेला आहे. जे बरोबर. कोयता गँग वगैरे तुम्ही म्हणताय, मला असं वाटतं की याचं मूळ कारण एज्युकेशन आहे. कारण आज तुम्ही जे अकॅडमिक एज्युकेशन म्हणता ना, ते अकॅडमिक एज्युकेशनचं कमर्शियलायझेशन झालेलं आहे. मी पण कोचिंग क्लासशी जोडलेलं आहे. कोचिंग क्लास का चालत आहेत? जर तुम्ही शाळा कॉलेजेसमध्ये इतकं व्यवस्थित शिकवलं तर आमची काय गरज आहे? नाहीच. आम्ही काय शिकवतो सर? 6वी ते 12वी NCERT. हां, 6वी ते 12वी NCERT तुम्ही शिकून आलात ना, बरोबर. 5वी ते 10वी स्टेट बोर्ड तुम्ही शिकून आलात ना, मग तुम्हाला हे परत का शिकवावं लागतं? तुम्हाला इतिहास शिकवावा लागतो, तुम्हाला राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र शिकवावं लागतं. याचं कारण काय? शाळांमध्ये शिकवलेलं नाही आहे. बरोबर. हे दुःखद आहे. हे कारण आहे. कोचिंग क्लासला इतके बदनाम करतात लोक. यूट्यूबमध्ये खाली कॉमेंट्स असतात, क्लासवाले क्लासचे धंदे उघडलेले आहेत वगैरे वगैरे. सो हे का चालत आहेत पहिले तुम्ही हे बघा ना. कारण अकॅडमिक एज्युकेशनमध्ये तुम्ही सिरियस नव्हतात, तुम्ही नव्हतात किंवा तुमचे Exactly. टीचर नव्हतात. एक्झॅक्टली. तुम्हाला हे माहिती नव्हतं की हे NCERT आज का वाचायचे, कारण पुढे तुम्हाला UPSC द्यायचं आहे. तुम्हाला हे कोणी सांगितलंच नाही. अदरवाईज एज्युकेशन जर तुम्हाला मजबूत मिळालं तर तुमचं एथिक्स, मोरॅलिटी, नागरिकशास्त्र, कॉन्स्टिट्यूशन, इतिहास हे सगळं तुम्हाला शाळेतच शिकवलं जातं ना. मग ज्याला नागरिकशास्त्र व्यवस्थित शिकवलेलं आहे, ज्याला कॉन्स्टिट्यूशन व्यवस्थित शिकवलेलं आहे, तो कोयता गँगमध्ये कसं जाईल? नाही जाणार. एज्युकेशन मिळालेलं नाही आहे आणि एज्युकेशनच्या अभावी गुन्हेगारी वाढलेली आहे. बरोबर. म्हणजे एज्युकेशन इज द ओनली रिझॉल्युशन फॉर दिस, की याला जर सुधारायचं असेल तर तुम्ही फक्त शिक्षण याला सुधारू शकता. नक्कीच. माझं वैयक्तिक मत असं आहे, ह्या सगळ्या गोष्टींना पालक जबाबदार आहेत. हो, टू द एक्सटेंट की आपण आपल्या मुलांवर खूप जास्त कंट्रोल नाही ठेवू शकत. का नाही ठेवू शकत सर? आता पुन्हा याचं कारण पण आहे ना, की आई आणि वडील दोघंही वर्किंग आहेत, है ना. बघा, इंडस्ट्रियलायझेशन जेव्हा युनायटेड किंगडममध्ये झालं तेव्हा इंडस्ट्रियलायझेशनचे 2 फरक झाले. एक तर इंडस्ट्रियलायझेशनमुळे युनायटेड किंगडमचं जे काही प्रॉस्पॅरिटी होती ती वाढली, ते तर बरोबर आहे. हां, पण जे इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे लेबर होते ना, त्यांच्या झुग्गी झोपडी रस्त्यावर यायला लागल्या आणि मग बेरोजगारी किंवा महामारी, या डिझिजेस वाढले बेसिकली, किंवा आई वडील दोघंही कामाला जात आहेत त्यामुळे मुलगी जे काही घरात आहे त्यांचं क्रिमिनलायझेशन वाढलं. बरोबर. इफेक्ट दोन्हीकडे होतात. Yes. मग आपल्याला दोघंही पॅरेंट्स आता कमवायला का जात आहेत? न्यूक्लिअर फॅमिली. पहिले जेव्हा आई, बाबा, काका, काकू, मावशी, आजी सगळे एकत्र Joint. राहायचे तेव्हा काय व्हायचं की सुखदुःखात किंवा कुठे काही कमी पडलं, एकाला कमी पडलं तर दुसरा सांभाळून घ्यायचा. एखाद्याला म्हणजे कुठेही फायनान्शियली असू दे, सायकोलॉजिकल असू दे, एकमेकांना सपोर्ट होता. आता तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये काय झालं आहे की दोघंच एकमेकांना जबाबदार, आणि हे 2 आहेत ना, ते कमवायला जेव्हा जातात तेव्हा खूप जास्त पैसे कमवू शकत नाही. खूप मोठी स्पर्धा आहे बाहेर आणि त्याच्यामुळे ते असणारं फ्रस्ट्रेशन सगळं घरी घेऊन येतात. घरी तुमची भांडणं होतात, ते मुलं पाहतात आणि मग त्यांचं अपराधीकरणाकडे वळतात बेसिकली. निश्चित. त्याच्यामुळे मी म्हटलं होतं की पालक कुठेतरी याला जबाबदार आहे. कारण त्यांनी जर विचार केला, त्यांनी जर ठरवलं तर कदाचित बदल होऊ शकतो. फक्त आपण दोघांनी बोलून किंवा आणखीन कुणी ह्या गोष्टी बोलून होणार नाही. होणार. राईट. कमीत कमी आपल्या बोलण्याचा त्या पालकांवरती तरी परिणाम झाला पाहिजे. यू हॅव टू बी रिस्पॉन्सिबल वाईल बिहेविंग इन होम. बरोबर. घरी जेव्हा तुम्ही चर्चा करता तेव्हा एखाद्या पॉलिटिकल पक्षाबद्दल तुम्ही चर्चा करता. हां, स्पेशली पॅरेंट्स असतात ते ईदर BJP सपोर्टर असतात ऑर काँग्रेस सपोर्टर असतात. तुम्ही इन्फॉर्मेशनला व्हेरीफायसुद्धा करत नाहीत, त्या सोर्सला व्हेरीफाय करत नाहीत, तुम्ही त्याला क्रॉस चेक करत नाही आणि त्यावर तुमचं ओपिनियन मांडता. आता मुलासाठी त्याचे वडील तर हिरो आहेत ना. बरोबर. आणि त्यांनी जे म्हटलं ते अंतिम सत्य असतं. त्यामुळे त्या मुलाचं ओपिनियन देखील तसंच बनत जातं. एक्झॅक्टली. नक्कीच मॅडम. याच्यासोबत आपण पाहतो की आपण काही रिलेशनशिपवरती बोललो. हो. तर बरीच मुलं मुली असतात, खूप लवकर रिलेशनशिपमध्ये येतात आणि खूप लवकर ब्रेकअप पण होतं आणि त्यानंतर मग त्यांचं ते नाट्य सुरू होतं. बॉडी काउंट. हां, काय नक्की काय सांगाल तुम्ही याच्यावरती? हल्ली एक मोठी समस्या जी मी पाहिली आहे पर्सनली, माझं हे वैयक्तिक मत आहे, माझे थोडेसे थिंकिंग ट्रॅडिशनल आहेत. हां, आणि मला असं वाटतं की हे जे बॉडी काउंटवाला प्रकार आहे ना, एखाद्या मुलाचं बॉडी काउंट, एखाद्या मुलीचं बॉडी काउंट, आणि हे असं ग्लॉरिफाय करून सांगितलं जातं. 30, 35, 40 जितकं तुमचं वजन आहे तितकं तुमचं बॉडी काउंट आहे. हे इतकं दुःखद आहे सर की तुम्ही तुमच्या शरीराला काय समजताय? तुम्ही शरीर काय आहे तुमचं? बेसिकली हे शरीर तुम्हाला का दिलेलं आहे की तुमच्या जीवनाचा उद्देश तुम्हाला पूर्ण करण्याचं हे साधन आहे, हे साध्य नाही आहे. बरोबर. दिस इज अ टूल. तुमचा आत्मा, तुमची एनर्जी या शरीरात राहते.
याचा उपयोग करून तुम्हाला अंतिम साध्य प्राप्त करायचं आहे, आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे. पण आता आपण काय करतोय, भौतिक सुखांच्या मागे एवढे धावलेलो आहोत. आणि मग होतं काय, एकदा एका ठिकाणी ब्रेकअप झालं, मग त्या ब्रेकअपमधून निघण्यासाठी दुसरं रिलेशनशिप, दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप झालं, तिसरं रिलेशन, चेन. म्हणजे तुम्ही असे चक्रव्यूहात फसत चाललायत की मला असं वाटतं जे लोक हे करतात त्यांना स्वतःलाही सुद्धा भान नसतं की करतायत काय. आणि जेव्हा हे भानावर येणार ना, तेव्हा त्यांच्या हातून जीवन निसटून गेलेलं असेल. आणि तेव्हा मग आयुष्य हे एक असं सत्य आहे की तुम्हाला हे कळेल, तुम्ही मागे वळू शकत नाही. आता तुम्ही परत 15, 16, 17 वर्षाचे कधीच होऊ शकत नाही. तुमच्या जीवनातल्या चुका तुमच्या बरोबरीने चालत राहतात. बरोबर. पण काही लोकांना ही अभिमानाची गोष्ट वाटते. हो, ग्लॉरिफिकेशन. आय टोल्ड यू की शरीर जे आपलं बॉडी आहे त्याचं नक्की महत्त्व काय आहे हे आपण विसरलेलो आहोत. आता मूळ प्रश्न हा आहे की कसं काय विसरलेलो आहोत. कारण बघा, भारत एक असा देश आहे ना सर, जिथे उपनिषद, वेद आणि आपलं संस्कृती जी आहे आपली, ती पुस्तकांवर आधारित संस्कृती आहे. उपनिषद, वेद, पुराणवर आधारित आपली संस्कृती आहे, जिथे शरीराला खूप महत्त्व कधी दिलेलं नाही आहे. आपण वेदांमध्ये पण पाहिलं तर अहम ब्रह्मास्मी म्हटलेलं आहे. हे ब्रह्मस्वरूप आपण आहोत, आत्मा आहे. मग शरीर नक्की काय? शरीर साधन आहे, शरीर साध्य नाही. आज तुम्ही बघा, अँटी एजिंग क्रीम्स किंवा खूप छान छान ब्रँड्सचे कपडे किंवा वरून खालपर्यंत बघितलं तर लाखो रुपयांचं सामान घालून परिधान करून फिरणं, बेसिकली हे काय आहे की तुम्ही शरीराला सजवताय. पण शरीर नश्वर आहे हे आपण विसरून गेलेलो आहोत. आणि तुमचं अंतिम सत्य आहे तुमचं आत्मज्ञान, तुमच्या आत्म्याची जागरूकता, तुम्हाला समजून घेणं की तुमच्या जीवनाचा नक्की उद्देश काय आहे. हे ना शाळांमध्ये आहे, ना कॉलेजमध्ये आहे, ना कुठे आहे. मग जेव्हा मी इतिहासाच्या सेशनमध्ये उपनिषद शिकवते तेव्हा विद्यार्थ्यांना ऑलमोस्ट एनलाइटनमेंट मिळालेली असते 2 तासासाठी की हे सगळं मिथ्या आहे, जगन मिथ्या एकम सत्यम असं आहे. पण खरं काय आहे? खरं हे आहे की आपण आपल्या संस्कृतीपासून लांब गेलेलो आहोत. बरोबर. आपण आपल्या संस्कृतीपासून लांब गेलेलो आहेत. आता याचा अर्थ असा नाही की आपण पाश्चात्य संस्कृतीला अडॉप्ट केलेलं आहे. पाश्चात्य संस्कृती इतकी उथळ नाही. तुम्ही आता या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये बघा की वेस्टर्नायझेशन झालेलं आहे. नाही, वेस्टर्न कंट्रीज इतक्या उथळ संस्कृतीच्या नाहीत. त्यांच्याकडे सुद्धा आधार नॉलेज आहे. आज तुम्ही बघा, जितके मोठे मोठे सायंटिस्ट, नोबेल पारितोषिक विनर्स किंवा ऑस्कर विनर्स सगळे वेस्टर्नमधून येतात ना. जर त्यांची संस्कृती इतकी उथळ झाली असती तर मग हे एवढं सगळं कसं काय बनवू शकले असते. याचा अर्थ असा की ना आपण त्यांचं धड घेतलं, ना आपलं टिकवलं, आपण मध्ये चाललेलो आहोत. आपलं ते घ्यायला सुरुवात केली त्यांनी, आपलं ते घेत आहेत उलट ट्रेड, बरोबर, योग वगैरे. आणि त्याच्यामुळे काय झालंय की ना आपण अडॉप्ट करू शकलो, ना आपण धड सोडू शकलो. सगळं मध्ये मध्ये झालेलं आहे. आपण मध्येच थांबलोय. आणि मग त्याचं एक उदाहरण बघा. आत्ता परवा मूव्ही रिलीज झाली मनाचे श्लोक. आणि आपला इंटॉलरन्स एवढा जास्त आहे की स्वामी रामदास, समर्थ रामदास जे होते, यांच्या पुस्तकाच्या मनाचे श्लोक नाव असल्यामुळे आम्ही मूव्हीला हे नाव देऊ देणार नाही. हे किती जबरदस्त इंटॉलरन्स आहे, विचार करा. आणि मग काय, आम्ही सनातन धर्माचे रक्षक आहोत. सनातन धर्म इतका उथळ आहे का? काय आहे सनातन धर्म? तुम्ही रक्षण करणार कोण आहात तुम्ही? बरोबर. सनातन धर्म पहिली गोष्ट रक्षण करण्यासाठी वस्तू नाही, हे कल्चर आहे, हे हॅबिट आहे. सनातनचा अर्थ आहे की तुम्ही सनातन स्वतः धारण करा. तुम्ही आत्मज्ञान, आत्मजागृतीकडे लक्ष द्या. सनातन धर्माला तुमच्या रक्षणाची गरज नाही. सनातन धर्म अविरत आहे, अनंत काळापासून आहे, म्हणूनच टिकून आहे. तुम्ही आणि मी मरून जाऊ, सनातन धर्म अजून हजारो काळ टिकणारा आहे. बरोबर. सो इंटॉलरन्स, प्रचंड इंटॉलरन्स आपल्याला बघायला मिळतंय. सनातन धर्माला तुमच्या रक्षणाची गरज नाही. एक्झॅक्टली. जर तशी गरज असती तर मुघलांच्या काळामध्ये सनातन धर्म संपला असता. सर आता बघा, आकड्यांमध्ये जर म्हणायचं तर जवळपास 1206 पासून ते 1757 काय 1857 पर्यंत ना, अंतिम मुघल सम्राट 1858ला त्या संपला. म्हणजे 1206 ते 1858 भारताचा शासक मुघल होता. तेव्हा सनातन धर्म संकटात नव्हता. तुम्ही नव्हतात तेव्हाही हा होता, तुम्ही नसाल तेव्हाही हा राहणार आहे ना. तुम्ही तुमचं काम योग्य करा. सो हे दुर्दैव, म्हणजे भारताचं दुर्दैव बेसिकली चाललेलं आहे. बरोबर. म्हणजे जो धर्म सगळ्यांचं रक्षण करतो त्या धर्माचं रक्षण करायला नाही गेलं. एक्झॅक्टली. तुम्ही खूप छान वाक्य म्हणले, जो धर्म सगळ्यांचं रक्षण. आय एम सो हॅपी, आय एम सो लकी दॅट आय बॉर्न ॲज हिंदू. पण मी हिंदू आहे ही माझी आयडेंटिटी आहे. मी हिंदू असण्यासाठी ऑरेंज वस्त्र धारण करणं गरजेचं नाही, हा ना.
माझं संस्कृती, माझं कल्चर माझ्या बिहेवमधून दिसलं पाहिजे. एक्झॅक्टली. माझा रिस्पेक्ट त्या धर्मासाठी असला पाहिजे. त्याचं रक्षण करण्यासाठी मी काठी घेऊन फिरणं, उथळ केलं तुम्ही, धर्माचा अपमान तुम्ही करताय. बरोबर. अर्थात हे ज्याच्या लक्षात येईल, कदाचित त्या जेनजीच्या तरी लक्षात आलं पाहिजे. ते जनरेशन झी इज व्हेरी अवेअर सर. त्यांना माहिती आहे की काय चाललंय. मी तुम्हाला म्हटलं ना, ही अशी एज आहे किंवा ही एक अशी जनरेशन आहे जे अवेअर जनरेशन आहे. बरोबर. मला असं वाटतं की हे अवेअर जनरेशन आहेत आणि त्यांना व्यवस्थित माहिती आहे की हे पॉलिटिसायझेशन ऑफ सब्जेक्ट काय आहे, खरं काय आहे, हे त्यांना व्यवस्थित कळतं असं मला वाटतं. बरोबर. बेसिकली आपल्या आजच्या पॉडकास्टच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपण खूप गोष्टींवरती बोललो, पण आता याच्यातून बाहेर पडायचं कसं, कसं संरक्षण मिळणार आहे सगळ्या गोष्टी याच्यातून? बघा आता, म्हणजे आपला जो मेन मुद्दा होता तो होता डार्क सायकोलॉजी. आता डार्क सायकोलॉजीला आपण रिलेशनशिपच्या संदर्भात समजलं की जर तुम्ही ॲज अ पर्सन घराच्या बाहेर आहात, हां, आणि घराच्या बाहेर निघाल्यानंतर समाजात सगळेच तुमचे मित्र, सगळेच तुमचे गार्जियन किंवा सगळेच तुमचे वेलविशर नसणार आहेत. पहिले तर हे फॅक्ट तुम्ही एक्सेप्ट करा. आणि तुम्ही जिथे कुठे रिलेशन्स बनवताय, तुम्ही मित्र, भाऊ, फॅकल्टी, गार्जियन, जे कोणी तुमच्या आजूबाजूला जे कोणी येत आहेत, महिला किंवा पुरुष, त्यांची लिटमस टेस्ट घेत चला. त्याच्यासाठी तुम्ही अवेअर राहा. मग आता हे फक्त सामाजिक रिलेशन्ससाठी नाही, आपण जे बोललो ते काय बोललो की सोशल आणि पॉलिटिकल अशा दोन्ही अँगलवर आपण डार्क सायकोलॉजीबद्दल बोललो. तर पॉलिटिकल डार्क सायकोलॉजी कशी असते की एखादा नेता, एखादी पार्टी, हां, किंवा एखादा व्यक्ती तुम्हाला मिसइन्फॉर्म करतोय. तो स्वतःची बाजू मांडण्यासाठी दुसऱ्याला बदनाम करतोय. कालपर्यंत जो म्हणत होता की हा नेता भ्रष्टाचारी आहे, त्याच्याचबरोबर तो आज हात मिळवतोय. बरोबर. हां, किंवा पक्ष फोडतोय किंवा असं काहीतरी तुम्हाला दिसतंय. मग याच्यामध्ये सावध राहा. तुम्ही इन्फॉर्मेशन क्रॉस व्हेरीफाय करा. तुम्ही स्वतः सोर्सेस चेक करा, हां, वाचा, अभ्यास करा. इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, युनिव्हर्सिटीच्या भरोशावर राहू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे ना की कोणतीही परिस्थिती अशी निर्माण झाली ना तर स्वतःला प्रश्न विचारा की हा माझा राग आहे की ही माझी भीती आहे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. मग ते रिलेशनशिपमध्ये असतील किंवा पॉलिटिकली असतील. भावनेच्या भरात निर्णय घेत जाऊ नका. तुमच्या भीतीचा, तुमच्या रागाचा, तुमच्या विकनेसचा कोणाला फायदा घेऊन देऊ नका. आणि याचा एकच सोर्स आहे एज्युकेशन. बरोबर. एज्युकेशन. तुम्ही पुस्तकं वाचा, तुम्ही स्वतःवर काम करा, तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग व्हा. कारण मी पुन्हा एकदा सांगते, इकॉनॉमी इज ड्रायव्हिंग फोर्स फॉर एव्हरीथिंग, है ना. तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग व्हा. तुम्हाला कोणीही तुमचा फायदा उचलण्या इतकं मजबूत तुमच्यासमोर बसलं नाही पाहिजे, है ना. यू हॅव टू बी स्ट्रॉंग इनफ. स्पेशली महिलांना मी हे सांगेन की तुम्ही पहिले फायनान्शियली स्ट्रॉंग व्हा, तर तुमचा कोणी फायदा नाही उचलणार. लोक फायदा कोणाचा उचलतात? जे कमकुवत असतात. मग तुम्ही कमजोर का आहात? तुम्ही सोशली स्ट्रॉंग व्हा. आणि मग कोणत्याही म्हणजे तुम्ही पॉलिटिकली, फायनान्शियली, सोशली कोणत्याही परिस्थितीमध्ये भावनेच्या भरात येऊन निर्णय घेऊ नका. इमोशनल पीपल कांट रूल. राईट. इमोशनल पीपल कांट रूल. बरोबर. जे तुम्हाला सांगतायत ना की मी खूप भावूक आहे आणि मी तुमच्यासाठी 2 अश्रू गाळू शकतो, ही इज मॅनिप्युलेटिंग यू. नॉट ट्रू. तेच तर कळलं पाहिजेत. हां, हां ना. ते ज्यावेळेस कळेल त्यावेळेस आपण काय आहोत हे कळेल. एक्झॅक्टली. हां, म्हणजे आत्मज्ञान. आपला बरोबर. मुद्दा पुन्हा तिथेच आला की हिंदू संस्कृती, सनातन संस्कृती ही आहे की आत्मज्ञानाकडे लक्ष द्या. फोकस ऑन सेल्फ रिलायन्स. स्वतःच्या ज्ञानावर, स्वतःच्या जागृतीवर, स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. जग आपोआप ठीक होईल. एक्झॅक्टली. नक्कीच मॅडम. खरं तर ह्या गोष्टी आपण फक्त जेन जी म्हणतो, जनरेशन जे, फक्त यांच्यासाठी नाही, हे संपूर्ण समाजासाठी ह्या एक्झॅक्टली. गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या त्यांच्या आकलनात आल्या पाहिजेत. बरोबर आणि आहे. त्यांनी त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. आजच्या पॉडकास्टच्या शेवटी खरं तर आपल्याकडे स्पर्धा परीक्षेचा सगळा क्राऊड आहे. हो. तुमच्याकडे भरपूर केसेस येत असतील, तुम्ही ॲडव्होकेट आहात, भरपूर मुली तुम्हाला भेटायला येत असतील. खूप सगळ्या. आज ग्रामीण भागातून ह्या पुण्यासारख्या ठिकाणी किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला येतात आणि बऱ्याच वेळा अशा ट्रॅपमध्ये अडकतात. काय सल्ला द्याल तुम्ही शेवटी? मुलींसाठी माझा जो विशेष सल्ला असेल तो हा असेल की जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा तुमच्या आई वडिलांशिवाय आणि तुमच्या सख्ख्या भावाशिवाय तुमचं कोणीही ना गार्जियन असतं ना तुमचा भाऊ असतो. ते राखी ब्रदर्स वगैरे जो प्रकार आहे, अजिबात कोणावर भरोसा ठेवायचा नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपलं दुःख आपल्यापर्यंत मर्यादित ठेवायचं. पीपल विल रीड युअर बुक, पीपल विल नॉट अंडरस्टँड युअर बुक. तुमचं पुस्तक, तुमच्या जीवनाचा चॅप्टर ते वाचतात,
तुम्हाला ते समोर सिंपथी दाखवतात की अरे खूप वाईट झालं तुझ्याबरोबर, पण ते तुम्हाला जज करत असतात. माझ्या आयुष्याचा अनुभव तुम्हाला सांगते की ते तुम्हाला जज करतात. आपलं दुःख आपण कधीच कोणाबरोबर शेअर करायचं नाही. त्या दुःखाचा उपाय समोरचा करू शकतो का? नाही करू शकत. मग तुम्ही सांगून काय करणार आहे? तुम्ही खांदे शोधताय. बरोबर. आणि तो जो व्यक्ती तुम्हाला खांदा देईल ना, तो तुम्हाला वेळ देतोय. आणि वेळ सगळ्यात महत्त्वाचा असतो. जर तो तुम्हाला वेळ देतो आहे तर तो तुमच्याकडून काहीतरी वसूल करत आहे. मग तो वसूल करेल किंवा करत आहे, अवेअर राहा. सो महिलांनी स्पेशली अजिबात आपलं दुःख मांडायचं नाही, दुःखाचा बाजार करायचा नाही, कोणाला आपल्याला जज करता येईल एवढा चान्सच द्यायचा नाही आणि फायनान्शियली स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न करायचा. फक्त आईबाबा आपले सख्खे असतात, दुसरं कोणी सख्खं नसतं. नक्कीच. खरं तर आज ही जी डार्क सायकोलॉजी आहे, मला या कन्सेप्ट माहीत नव्हत्या. आणि मलाच काय बऱ्याच शब्द तरुणींना नवीन ह्या नवीन गोष्टी आहेत. माहीत हो, नसतील. हे आपल्यासोबत घडत असतं, खरं परंतु याला नक्की काय म्हणतात आणि हे आपल्यासोबत घडते हे चुकीचं आहे का बरोबर आहे खरं हे कुणालाच माहीत नसतं. तुम्ही जसं म्हणतात, जे कमकुवत मनाचे असतात, जे रडण्यासाठी खांदे शोधत असतात, जे आपलं दुःख समोरच्याला सांगत असतात, त्याला कळत असतं याला गरज आहे. एक्झॅक्टली. आणि तुम्ही तुमची जी वीक बाजू आहे ती उघडली ना, तुम्ही तुमची जखम उघडली ना सर, मलम लावायला कोणी येणार नाही. तो घाव कुरेदला जातो, अजून रक्त काढलं जातं. बरोबर. आणि ते घाव कधी भरून द्यायचं नसतं, भरूनच कारण द्यायचं. जोपर्यंत तो घाव आहे तोपर्यंत ती व्यक्ती तुमच्यासोबत आहे. एक्झॅक्टली. नक्कीच. कारण प्रत्येक वेळेस जर तुम्ही रडण्यासाठी जर खांदा शोधत असाल तर समाज तुमचा फायदा घेणार आहे. किती घेणार. दिवस खांदे शोधायचे? खरंय, स्वतःचे खरंय. खांदे मजबूत करणं गरजेचं आहे. व्हेरी. अर्थातच मॅडम, खरं तर ह्या गोष्टींवरती उघडपणे कोणी बोलायला तयार नसतं. आणि जसं तुम्ही सांगितलं की एज्युकेशन सिस्टीम आपली बदलते, खरंय. परंतु अजूनही या गोष्टी कुठे शिकवल्या जात नाहीत. या गोष्टी घरातही बोलल्या जात नाहीत. खरंय. अजूनही आपण कितीही म्हणू की आपण प्रगत होत चाललो आहे. आपण फक्त आर्थिक दृष्टीने प्रगत होत चाललो आहे. आपण विचारांनी अजूनही प्रगत झालेलो नाहीत. खरंय. त्याच्यामुळे ह्या गोष्टी बोलणं. पालक इतरांना सांगतील, पण आपल्या पाल्यांना त्या पाल्यांना. गोष्टी खरंय. सांगत नाही. घरी चर्चा होणं अपेक्षित आहे. Yes. आणि ह्या गोष्टी घरातूनच खरंय. येणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं, माझं वैयक्तिक मत हे असेल की पालकांचं देखील आपल्या पाल्यांवरती लक्ष असणं गरजेचं आहे. कारण त्या लक्ष असण्यापेक्षा ना सर, माझं आता शेवटी मी एक सांगते, Yes, yes. तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगते, पालकांना विशेषतः, की आपल्या पाल्यांचे मित्र बना. तुम्ही एक विचार करा, या मुलींना बाहेर मित्र शोधण्याची गरज का पडते? कारण त्यांना भीती ही आहे की मला घरी कोणी समजून घेणार नाही, है ना. तुम्ही घरी असं पोषक वातावरण तयार करा की जस्ट कम होम आणि तुम्ही काहीही शेअर करू शकता, आम्ही तुम्हाला जज करणार नाही. हे वातावरण घरी निर्माण झालं ना, तर बाहेर खांदे शोधायची गरज मुलींना पडणार नाही. एक्झॅक्टली. घरीच खांदा असेल तर बाहेर खांदे शोधायची गरज नाही. एक्झॅक्टली. तुम्ही शेअरिंग करू शकता. काही गोष्टी अशा असतात की वातावरणच घरात असं असतं की तुम्ही त्या घरात बोलू शकत नाहीत. बरोबर. त्याच गोष्टी जर घरात बोलल्या तर बाहेर बोलायची गरज नाही, कारण मन मोकळं करायचं असतं. आणि ते मन खरं तर घरात मोकळं होणं गरजेचं आहे. त्यासाठी पालकांनी देखील जागरूक होणं तितकंच गरजेचं आहे, कारण हे काळाची गरज आहे. खरं आहे. अर्थात स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत, त्यांचे पालकही कदाचित हा पॉडकास्ट पाहत असतील आणि याच्यातून मला वाटतं की बऱ्याच जणांचे डोळे उघडतील आणि ज्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडत असतील तेही विचार करतील, अरे बापरे, आपल्या बाबतीत हा ट्रॅप आहे. हां, म्हणजे तुम्ही एक लिटमस टेस्ट करा की तुमच्या आजूबाजूला जो व्यक्ती आहे, जो म्हणतोय की माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे दावे जे करतायत ना, मुलगी किंवा मुलगा, त्यांनी लगेच लिटमस टेस्ट करा की प्रेम आहे तर ते तुम्हाला मॅनिप्युलेट तर नाही करत आहे की मी तुझ्यासाठी एवढं केलं, तू माझ्यासाठी एवढं पण नाही करू शकत. हे लक्षात ठेवा, प्रेम अंडरस्टँडिंग आणि रिस्पेक्ट या 2 स्तंभांवर उभं असतं. बरोबर. प्रेम मॅनिप्युलेशन, नार्सिसिझमवर उभं नसतं. जर कोणी तुम्हाला मॅनिप्युलेट करत आहे तर पळा तिथून, ते प्रेम नाही. एक्झॅक्टली. सुटा, लगेच सुटा तिथून. आणि अर्थात हे दोन्ही बाजूने लक्षात घेणं गरजेचं आहे. खरे खरे. फक्त आपण मुलांना किंवा फक्त मुलींना दोष देऊन याच्यात चालणार उपयोग नाही. हे नाही. दोन्ही बाजूनी घडतंय, फक्त हे कळणं गरजेचं आहे. खरंच मॅडम, आज म्हणजे एका बाजूला तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना कोचिंग देताय, तुम्ही मेंटरशिप देताय, तुम्ही एक चांगला मेंटर आहात, एज्युकेटर आहात, तुम्ही पूर्ण देशभर विद्यार्थ्यांना गायडन्स देऊन आलेला आहात. 15 वर्षात तुमचा अनुभव आहे. परंतु ह्या ज्या गोष्टी आज आपण डिस्कस केल्या, ह्या गोष्टी डिस्कस करणार मला आजपर्यंत कोणी भेटलं नाही. आणि ह्या गोष्टी मला वाटतं कदाचित तुम्ही तुमच्या क्लासेसमध्ये तुमच्या क्लासमधल्या मुलामुलींना सांगत असाल, परंतु ह्या महाराष्ट्रातील, कमीत कमी महाराष्ट्रातील ह्या बाकीच्या जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि कुणीतरी ट्रॅपमधून वाचावं. खरं. यासाठी आजचा हा पॉडकास्ट खरंच खूप महत्त्वाचा ठरेल. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि ह्या सगळ्या गोष्टी मनसोक्त गप्पांच्या माध्यमातून
या पुढच्या पिढीला समजून सांगितलं, Correct. त्याबद्दल आपलं मनापासून आभार. ही संधी मला तुम्ही दिल्याबद्दल धन्यवाद सर. कारण खरंच म्हणजे एखाद्याही विद्यार्थ्याला जर याचा लाभ झाला तर खरंच हे साध्य होईल. नक्कीच. सो थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी. थँक्यू. थँक्यू.